आयफोन 13 हां इथे ते बसतात वाजायला हां हां इकडून हा एक मार्ग आहे ना खाल्ल्याचा. असं गणपती हनुमान एकाच गाभाऱ्यात कुठेही नाही. 250 वर्षापासून जीर्णोद्धाराचा कालावधी झालाय. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत अंबड शहरातील अतिशय प्राचीन असं बांधकाम असलेलं म्हणजेच खंडोबारायाच्या मंदिराला. या मंदिराची बांधणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि मंदिराची जागरूकता ही तेवढीच महत्वाची आहे. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण पुष्करणी बारवेची माहिती घेतली होती, तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पुष्करणी बारवेकडून निघालेलो आहोत खंडोबारायाच्या मंदिराकडे जाण्यासाठी. पुष्करणी बारवेपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि या मंदिराची बांधणी ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनीच केलेली आहे. त्यानंतर थोडं पुढे आल्यावर आपल्याला अंबड शहरातील राम मंदिराचेही दर्शन होते. या मंदिराचाही एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये या मंदिराची आपण सविस्तर माहिती घेऊ. तर सध्या आपण निघूया खंडोबारायाच्या मंदिराकडे जाण्यासाठी. मित्रांनो, अंबड शहरामध्ये व आजूबाजूच्या गावामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची अनेक प्राचीन बांधकामे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मंदिरे झाली, बारवे झाली, या सगळ्यांची माहिती आपण हळूहळू आपल्या चॅनलवर देत जाणार आहोत. तर अशीच माहिती मिळवण्यासाठी व या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, जसं की आता आपण अंबड शहरातील खंडोबारायाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत, तर या मंदिराची संपूर्ण माहिती आपल्याला या मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी असलेले श्री खंडेरावजी काका सबनीस हे देतील. जय मल्हार. नमस्कार. हे जे मंदिर आहे ते खंडोबा व गिलकेश्वर संस्थान अंबड. या मंदिराची उभारणी ही प्राचीन काळाची आहे. पण जसं आपलं एखादं घर पडल्यानंतर आपण जीर्णोद्धार करतो, घराचा रेव्होल्युशन करतो आजच्या भाषेमध्ये, त्याच काळामध्ये अहिल्याबाई होळकर, राजमाता अहिल्याबाई होळकर होऊन गेल्यात आणि त्या शिवभक्त होत्या. तर 7 दिवसात मंदिर उभारणी करायचं ही संकल्पना त्यांची आहे. मग आपण प्रथम अहिल्याबाई होळकरांना अभिवादन करू आणि या अहिल्याबाई होळकरांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आज ही वास्तू आज आपल्या समोर आहे. ती प्राचीन आहे आणि जसं आपण मंगल कार्यामध्ये प्रथम प्राधान्य कोणत्याही मंगल कार्यामध्ये प्रथम गणपतीला देतो, तसंच याची रचना सुद्धा आपण आल्याबरोबर गणपतीचंच दर्शन घेणार आहे. आणि तो हा गणपती म्हणजे हा पंचमुखी गणपती आहे. आणि पंचमुखी गणपती आज आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही. अंबड शहरामध्येच असं आहे की हा पंचमुखी गणपतीचं दर्शन आपल्याला भेटतोय. बाजूला आता माझ्या उजव्या साईडला या एक दीपमाळ दिसते. ही दीपमाळ सुद्धा प्राचीन काळाची आहे. पण या दीपमाळीचे वैशिष्ट्य जे आहे की हे या दीपमाळीची जी दीपमाळ आहे ही गजाच्या सोंडा म्हणजे हत्तीच्या सोंडासारखी आहे. आणि ही हत्तीची सोंड आहे आणि हा हत्तीचा डोळा आहे आणि ही हत्तीची सुळे आहे. हे असे या दीपमाळा तयार केल्या आहेत. या प्राचीन काळापासून या दीपमाळा आहेत, सुशोभित आहेत. आणि यानंतर आपण आज पुढे उजव्या तोंडीचा गणपती जो आहे त्या गणपती दर्शन घेणार आहे. आणि उजव्या तोंडीचा गणपती हा पाहायला कुठेहीच भेटत नाही. त्यामुळं आज आपण या उजव्या तोंडीचा तो एका चांगल्या मखरामध्ये बसलेला आहे. आणि मखरात का बसला आहे त्याच्यामध्ये जास्त पावित्र्य आपण सांभाळायचं ठरलेलं आहे. कारण की त्याला जास्तीत जास्त पावित्र्य आपण सांभाळलं तर त्याचा पुष्कळ परिणाम आपल्या लाभ होईल त्याचा. त्यामुळे हा गणपती आणि त्याच्यासह हनुमानजी बसलेले आहे. असं गणपती हनुमान एकाच गाभाऱ्यात कुठेही नाही. या अंबड नगरीमध्ये
खंडोबा मंदिरामध्ये गणपती आणि हनुमानजी एकाच मखरामध्ये बसले. हे मखर सुद्धा पुरातन आहे, सागवानी आहे. तसेच या मंदिरामध्ये जसं पैठण या नगरीमध्ये श्रीखंडाने रांजण भरलेलं आहे. ही आपण पैठण नगरीत गेल्यानंतर पाहतो तर तीच संकल्पना होळकरांनी की या इथे 2 रांजण तयार केली. या रांजण जे आहे ही एक माझ्याजवळ आहे आणि त्या कोपऱ्यात आहे. 2 कोपऱ्यामध्ये 2 आहेत. याचं पाण्याची क्षमता जी आहे एका रांजणाची 3-3 हजार लिटर पाण्याची क्षमता बसण्याची आहे. पण अजून सुद्धा लिकेज नाही. हा 9 फूट खोल रांजण आहे आणि हा दाखवायचा असं हा लिकेज आज आपण जर साधा जर तयार केला तो लिकेज होतो. पण हा गेल्या 250 वर्षापासून जीर्णोद्धाराचा कालावधी झालेला आहे. तो अजून सुद्धा हा लिकेज नाही. आम्ही याच्यामध्ये नळाद्वारे टँकरद्वारे पाणी भरतो आणि जे काही उत्सव कार्य असतात त्या उत्सव कार्यात हा पाण्याचा वापर आम्ही करतो. तसेच आपण आपल्या भाग्याचा लेखाजोखा जो असतो तो चित्रगुप्ताकडे जातो. मग लेखाजोखा म्हणजे काय? आज आपण जे काही ऑडिट करतो तसाच लेखाजोखा, हा पापपुण्याचा लेखाजोखा हा चित्रगुप्त राजाकडे आपल्याला पाठवला जातो. ही कहाणी आहे, दंतकथा आहे आणि पुराणात सुद्धा सांगितली की आपला लेखाजोखा हा चित्रगुप्ताकडे आहे. म्हणून आपल्या इथे चित्रगुप्त इथं आहे. त्या चित्रगुप्तांच्या उजव्या हातामध्ये फाउंटन पेन आणि डाव्या हातामध्ये दौत आहे. असे हे चित्रगुप्त. हे चित्रगुप्त ला मानणारा हा आर्य समाज आहे. प्राचीन काळी आर्य समाज द्रविड हे लोक होतात. त्यामुळे त्या चित्रगुप्ताला जास्त चित्रगुप्त पाहायला आपल्याला कुठे भेटते? फक्त आपल्या ह्या अंबड शहरामध्ये ही चित्रगुप्ताची मूर्ती आहे. तसेच इथं स्वयंभू महादेव आहे. हा स्वयंभू महादेव सुद्धा प्राचीनच आहे. त्याच्यानंतर इथे पंचमुखी महादेव आहे. आता पंचमुखी महादेव प्रथम आपण पंचमुखी गणपती पाहिला. मग या गाभाऱ्यात पंचमुखी महादेव. या गाभाऱ्यात पंचमुखी महादेव असल्यामुळे अंबड शहराचं वैशिष्ट्य असं आहे की खूप ठिकाणी आपण सर्वे केलाय की एकाच मंदिरामध्ये पिता पुत्र पंचमुखी म्हणजे कुठेच नाही. ते फक्त आपल्या अंबड शहरामध्ये. प्रथमतः पुत्र जो गणपती आपल्या प्रथम दर्शनास भेटलेला आहे. त्याचनंतर ह्या गाभाऱ्यात पंचमुखी म्हणजे पिता पुत्र पंचमुखी फक्त आपल्या याच मंदिरामध्ये पाहायला भेटतात. तसेच या मंदिराची जी विश्वस्त मंडळ आहे हे वंश परंपरेने हे सबनीस घराण्याकडे आणली. ती सेवा सबनीस घराण्याकडे गेल्या 9 पिढ्यापासून ही सबनीस घराणं सांभाळत आहे. आपण आता मुख्य दैवत जे आहे या अंबड शहराचे आराध्य दैवत हे खंडोबा व बिलकेश्वर. तर आपण आज मल्हारच्या दरबारात आपण प्रवेश करणार आहे. येळकोट जय मल्हार या ठिकाणी आपण याला प्रवेश केलेला आहे. तर या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पंचधातूमध्ये ज्या 2 मूर्त्या आहेत तर त्या 2 मूर्त्यापैकी माझ्या डाव्या हाताला मल्हार आहे आणि उजव्या हाताला माणसा आहे. आणि त्याच्या खाली लिंगरूपामध्ये प्रकट झालेली माळसा आणि खंडोबा ही या लिंगरूपात प्रकट झाले. म्हणून इथे 2 पिंडीचा महादेव बसलेला आहे. त्याचप्रमाणे वरते भैरवनाथ आहे. भैरवनाथ कोण आहे? मग जसं आपल्याला संरक्षण आपल्या माता पित्याचं आहे, भारताला संरक्षण मिलिटरीचं आहे, मग देवतांचं संरक्षण करण्यासाठी ही भैरवनाथ आहे. म्हणून यांना काळ भैरवनाथ आपण म्हणले आहे. तर ही जी परंपरा आमच्याकडे आलेली आहे या मंदिराची ही सबनीस घराण्याकडे आली आहे. आणि ती सबनीस घराण्याकडे 9व्या पिढीमध्ये आम्ही काम करतो. आणि त्या सबनीस घराण्यापैकी मी 9व्या पिढीचा पुजारी म्हणून खंडेराव पंडितराव सबनीस आहे. ही दायित्व माझ्याकडे या पिढीमध्ये दिली आहे. ती मी सचोटीनं पाळणार. तसंच या मंदिराची जी परंपरा आहे प्रतिपदा मार्गशीर्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी या काळात या मंदिराचा उत्सव साजरा होतो.
त्याला चंपाषष्ठी असं नाव आहे. या चंपाषष्ठी खूप मोठ्या प्रमाणात त्या चंपाषष्ठीच्या उत्सवामध्ये आम्ही सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक असे मोठमोठे कार्यक्रम ह्या 6 दिवसात घेतो. सजीव देखावे घेतो, देवदेवतांचे देखावे घेतो आणि या मंदिराची आम्ही आज या मंदिराला आम्ही बाहेर आलेल्या भक्तांना या मंदिराला आम्ही सगळं पूर्ण माहिती देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो, जेणेकरून की खंडोबा स्थान हे अंबरमध्ये आहे या लोकांना समजलं पाहिजे. बऱ्याच लोकांना या मंदिराची माहिती नाही, पण आज या व्हिडिओद्वारे आम्ही या मंदिराची आम्ही माहिती देत आहे. यानंतर आपण बिलकेश्वर गाभाऱ्याकडे चाललो. आता बिलकेश्वर गाभारा म्हणजे काय, तसं प्रथम आपण इथं समोर जर पाहिलं तर हा गणपती वाटतो, पण हा गणपती नसून नागनागिन आहे. मग त्या उत्सवामध्ये प्रतिपदा षष्ठीच्या उत्सवामध्ये नागदिवाळी जी साजरी असती ती नागदिवाळी या नागदेवतेपासूनच चालू झाली आहे, म्हणून त्याला आपण नाग. त्यावेळेस आम्ही ते पूर्ण रोषणाई करतो. कमीत कमी 1000 पंथी दिव्या तेलवातीच्या दिव्यामध्ये आम्ही या पूर्ण मंदिरामध्ये लावतो आणि या दिव्यांची सजावट करून पूर्ण लाईट बंद करून ही सजावट आम्ही या अंबड नगरीतल्या भाविकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ती नाग दिवाळी आम्ही नाग मार्तंड वयोत्सवाच्या काळामध्ये कार्यक्रम करतो. आता आतमध्ये जर पाहायला गेलो, हा बिलकेश्वर आहे. तुम्हाला हा बिलकेश्वर कोण आहे? आपण जसं यामध्ये केदारनाथ, रामेश्वर, वटेश्वर असे महादेवाचे नाव आहेत. मग त्यापैकी हा बिलकेश्वर आहे. बिलकेश्वर याचं नाव कशामुळे आहे? ते बिलकेश्वर नाव याचं कारण असं आहे की प्राचीन काळी या एरियामध्ये याच्यामध्ये बेलांची झाडं होती. मग बेलाच्या झाडाखालचा हा बिलकेश्वर, म्हणून याचं नाव हा बिलकेश्वर आहे. पण सह्याद्री खंडामध्ये याचा उल्लेख आहे. या अंबड नगरीमध्ये अंबरीश राजा होऊन गेला आणि अंबरीश राजा आणि कपी हे दोघे जण या आले आणि त्या मच्छोदरीच्या भेटीसाठी आलते. आणि मग ती मच्छोदरीचा सुद्धा त्यांनी शोध लावला त्या कपी मुनीने आणि अंबरीश राजानं. तेव्हापासून आज आपल्या अंबडमध्ये सुद्धा ब्रह्मा, विष्णू, महेशाचं हे स्थान आहे. या खंडोबा मंदिर हे महेश स्थान आहे. आणि जे देवीचं मंदिर जे आहे मच्छोदरी ते महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. हा बिलकेश्वराचं स्तवन अंबरीश राजाने केलं. तर सह्याद्री खंडाचा उल्लेख असा आहे की माणसाला जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे, पण आपत्कालीन मृत्यू आजकाल बऱ्याच जणांना येतो. आणि हा आपत्कालीन मृत्यू आजचा नाही, प्राचीन काळापासून आपत्कालीन आहे. पण आज आपल्याला जर आपत्कालीन जर मृत्यू आला तर आपण ताबडतोब ICU मध्ये दवाखान्यात दाखलतो. पण यामध्ये तसं नाहीये की सुधर्मा नावाचा ब्राह्मण होऊन गेला आणि त्याला अचानक आपत्कालीन मृत्यूने घेतलं. मग आपत्कालीन मृत्यू म्हणजे काय? म्हणजे यम त्याला न्यायला आला. मग त्याचा जीव कासावीस व्हायला त्या सुधर्माचा. मग त्यांनी विचार केला की आता आपलं कसं. मग त्या काळात दवाखान्यात होते. मग त्यांनी धावा कोणाचा केला? बिलकेश्वराचा केला. आणि तो धावत यम त्याच्या पाठीमागं आणि तो पुढे. मग तो त्या मृत्यूला घाबरत होता, पण यम त्याला सोडत होता. मग त्यांनी एक वेळ अशी आली की तो या गाभाऱ्याच्या आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यामुळे यमाला देवाच्या दरवाज्यात जाता येत नाही. आणि देवाच्या दरवाज्यात जाता येत नसल्यामुळे तो तिथेच यम बाहेर थांबला आणि साक्षात हा बिलकेश्वर प्रकट झाला. आणि त्यांनी हुंकार दिला की कोणाला हुंकार दिला की त्या यमाला आदेश केला की माझ्या अनुचराला का मारतोस. अनुचर म्हणजे इथं भक्त. तो सुधर्मा याचा भक्त होता. तो रात्रंदिवस याची भक्ती करीत होता. शतरुद्र अभिषेक हा करायचा. मग त्यावेळेस काय झालं, प्रगट झाले आणि यमाला आदेश केला. यम तिथून निघून गेले आणि सुधर्माचा अपमृत्यू टाळला. म्हणून हा अपमृत्यू टाळणारा हा बिलकेश्वर आहे. त्या बिलकेश्वरच्या गाभाऱ्यामध्ये हे सूर्यनारायण आहे. जसं कोणार्कला सूर्यनारायण आहे तसं इथे सुद्धा सूर्यनारायण आहे. ते अश्वरथामध्ये अधिमाया ही रथ चालविती आणि पाठीमागे सूर्यनारायण बसले. तर हे सूर्यनारायण बरीच महिला त्या रथसप्तमीच्या दिवशी या सूर्यनारायणाचं पूजा करतात. मकर संक्रांतीच्या काळामध्ये रथसप्तमी हा सण असतो. त्यावेळेस या सूर्यनारायणाची मनोभावे सेवा या महिला करतात. आज देखील माघ मासामुळे
आणि उद्या शिवरात्र, योग काळ शिवरात्र आहे आणि माघ मासाचा उद्देश असा आहे की माघ मासामध्ये बिल्केश्वराचं स्तवन करायचं आणि देवी जी आहे मच्छुदेवीच्या डोंगराला पर्वताला प्रदक्षिणा मारायची. ते जर आज या माघ मासात जर केलं तर त्याचं फल जर महिला आणि पत्नीने जर केलं तर त्याचं फळ पतीला सुद्धा भेटते. म्हणजे फळ हे दोघाला, कोणीही एकाने जरी ही प्रदक्षिणा मारली तर फळ हे दोघाला भेटतं. आणि या माघ मासामध्ये ही आहे पर्वत प्रदक्षिणा, ही प्रदक्षिणा ही या माघ मासातच केली आहे. त्यातही तुम्हाला सह्याद्री खंडातला हे देतो, उल्लेख देतो. चरितास्थान दान स्वाध्याय होता होम हवन, तिष्ठे तप आचरण बिल्केश्वराची स्तवन करुण, केवळ दर्शनी ते वडे पुण्य पदरी पडे, एक जण करी कुरुक्षेत्री सर्वदान, एक जण घेई अंबेचे दर्शन, दोघास फळ मिळे समान. या क्षेत्रावरी सर्व असे करी एक जण, एक घेई मागस्नान, गयस करिता पिंडदान, तेवढेच पुण्य वर्धन अंबा दर्शन, ब्राह्मणास सहस्त्र योगदान देता, जे फळ ही राहता आंबेचे दर्शन घेता, जो लाभ देवस्य मंत्राने अर्घ्य करावे, षडोपचारे पूजन करावे, ऐसे जगदंबेची तोषावे भक्त श्रेष्ठा. असं याचा महिमा आहे. माघ मासाचा बिल्केश्वर आणि अंबाबाईची आपल्याला त्यांनी कसं संवाद केलाय तो या सह्याद्री खंडात आपल्याला दाखवलाय. हर हर महादेव. यानंतर आपण आता रेणुका माता, ही रेणुका माता माहुरवासिनी ही महालक्ष्मी रूपात आलेली आहे. महालक्ष्मी रूपात आलेली आहे. आपण आज महाराष्ट्रामध्ये जे पीठ पाहतो किंवा देवीचे मंदिर पाहतो, तर देवीचं मंदिर पाहताना आपण एक तांदळा त्या मंदिराच्या याच्यामध्ये असतो, तर एक तांदळाचीच आपण देवी पाहतो. पण इथं तसं नाही. इथं साक्षात महालक्ष्मी बरोबर तिचा पती विष्णूसह ती इथं विराजमान झाली. तर ते आपण आता गावाला जाऊ आणि समक्ष आपण त्या मातेला स्तवन करून त्याची भावपूर्ण प्रार्थना आपण या मातेजवळ करू आणि पुढील त्याचा वृत्तांत मी सांगणार आहे. आंब्याची पाने फुलांची आरास, आंब्याची पाने फुलांची आरास, तुझे चरण अंगे लागू गरास, तुझे चरण अंगे लागू गरास. जगदंब जगदंब गावती गावे, जगदंब जगदंब गावती गावे, रेणुकेस आपुले दुःख सगावे, रेणुकेस आपुले दुःख सगावे. क्षेत्र माहुर माहेर आई, क्षेत्र माहुर माहेर आई, ठेवी कुशाल माता अंबाई, ठेवी कुशाल माता अंबाई. जप तप मंत्र धूप सुहास, जप तप मंत्र धूप सुहास, तुझे चरण अंगे लागो गरास, तुझे चरण अंगे लागो गरास. तुळजापूरवासी तुळजा भवानी, तुळजापूरवासी तुळजा भवानी, भक्ती शक्तीची ती वरदायनी, भक्ती शक्तीची ती वरदायनी, भक्ती शक्तीची ती वरदायनी. आशीर्वादेच कवच घरास, आशीर्वादेच कवच घरास, तुझे चरण अंगे लागो गरास, तुझे चरण अंगे लागो गरास. वणीची देवी आई सप्तशृंगी, वणीची देवी आई सप्तशृंगी, आरोग्य हिम्मत बळदी अंगी, आरोग्य हिम्मत बळदी अंगी, आरोग्य हिम्मत
बळ देई अंगी. हे आदिशक्ती हे आदिमाया, कुलाचार कुल धर्म पडतो मी पाया. कुलाचार कुल धर्म पडतो मी पाया. आंब्याची पाने फुलाची आरास, आंब्याची पाने फुलाची आरास, तुझे चरण अंबे लागो घरास. तुझे चरण अंबे लागो घरास. जगदंब बोलवानी की. अशी ही जगदंबा महालक्ष्मी पतीसह इथं आलेली आहे. आणि पतीसह आल्यानंतर तिनं या ठिकाणी शक्ती दाखवली. आता तुम्ही म्हणता शक्ती कोणती, तर प्रत्येकाच्या मध्ये शक्ती असते. कोणाला बोलायची शक्ती असती, कोणाला मारायची शक्ती असती, कोणाला कशाची शक्ती असती. पण हिनं शक्ती जी दाखवली आहे आपल्या अंबाबाईनं, ती गज शक्ती दाखवली. गज म्हणजे इथं हत्ती आलेला आहे. मग एका हत्तीची शक्ती किती असती, खूप असती. मग तिने ती गज शक्ती तिच्या वाहन रूपात दाखवली. मग वाहन रूप तिचं कोणतं, तर तिचं वाहन रूप आहे व्याल. आपण आता त्या व्यालाकडे जाणार आहे आणि तिची खरी गज शक्ती कुठे आहे, तिच्या व्याल रूपामध्ये आहे. ती दाखवण्यात आपण या मंदिराबद्दल जाऊ. अंबाबाईची जी गजशक्ती जी आलेली आहे ही व्याल रूपात दाखवली आहे, तिच्या वाहन रूपात दाखवले. तो वाहन कोणता आहे, तो व्याल आहे. मग या व्याल रूपात कशी शक्ती दाखवली, या व्यालाने काय केले, 4 पायामध्ये 4 गज दाबले. ही 4 पायाचे 4 गज आणि एक तोंडात गज दाबलाय. आणि त्याच नंतर ह्या सेफ्टीमध्ये सुद्धा तिने हा गज दाबलाय. आता सेफ्टीमध्ये गज दाबला म्हणजे हे 4, 5, 6 गज या व्यालाला दाबले. म्हणजे याच्यामध्ये या व्यालामध्ये इतकी शक्ती आहे, याच्या कैक पटीनं या अंबा मातेमध्ये शक्ती आहे. हा दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. आणि हा तसंच आपण आता पुढे दुसऱ्या दीपमाळेकडे जाणार. ही दीपमाळा सुद्धा तशीच आहे. आणि आता हे जे दगड पडलेले आहेत, तुटलेले आहेत, तर ज्यावेळेस रजाकार जमाना होता मुघल बादशहाचं, त्यावेळेस मंदिरावर हल्ले केले, त्यामुळे ही जी मोडतोड झाली ती त्या काळात झाली आहे. त्यामुळं हा आता त्याचा रिपेरिंगचं काम पुरातन विभाग हे करणार आहे. काही दिवसात आपल्याला माहिती भेटेल की पुरातन विभाग या मंदिरासाठी काय करणार आहे. त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे. आणि हे जतन कसं करायचं हे आमचं काम चालू आहे. या जतनामागेच आम्ही हे काम सुद्धा करून घेणार आहे. याच नंतर आपण पुढे जर चाललो तर पुढे हा नंदी आहे. आता मग नंदी आहे, मग नंदी कोणता आहे, तो खंडोबा स्थान जे आहे हा महादेवाचं स्थान आहे, महादेवाचंच रूप आहे. म्हणून इथं त्याच्या गाभाऱ्यासमोर नंदी, हा खंडोबाच्या समोर नंदी ठेवला आहे. मग हा नंदी इथे आहे. याच नंतर ह्या छत्रीमध्ये अशी ह्या 3 छत्र्या आहेत. तर प्रथम छत्रीमध्ये व्याल आहे, दुसऱ्या छत्रीमध्ये गणपती आहे पंचमी, आणि तिसऱ्या छत्रीमध्ये खंडोबाचं वाहन आहे. असे ह्या 3 छत्र्या पुरातन आहेत आणि भव्य दिव्य आणि सुशोभित अशा आहेत. तसंच या खंडोबा स्थानामध्ये खंडोबाचा भक्त हा संत माणिकदास होऊन गेले. आणि मग या माणिकदास पादुका सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो आणि या पादुकाचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहे. यानंतर आपण पुढे या मंदिराची प्रदक्षिणा कशी मारायची, प्रदक्षिणा कशा साईडने मारायची, एकाच प्रदक्षिणा मार्गे जाऊन जर बाहेर पडलं तर सगळ्या देवतेला ही प्रदक्षिणा होती, अशी या कल्पना या मंदिरात केली आहे. तर आपण आता या प्रदक्षिणा मार्गाकडे जाणार आहोत. हा प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणात आपण एका प्रदक्षिणा मार्ग गेलो, या प्रदक्षिणा मार्गातून आपण जात आहे.
शिवाय. ओम नमः 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 शिवाय. तशी त्या देवी जर पूजा आपण केली तर बाहेर देवीची पूजा केल्यानंतर पाणी जाण्यासाठी मार्ग हा नंदीच्या गोमुखा इथे दाखवला आहे. हा गोमुख आहे. हा गोमुख पूजेचं पाणी गोमुखाद्वारे पाणी येतं आणि इथं आपण हा तीर्थ घेतला हे गोमुख आहे. असा हा प्रदर्शनाचा अखेरचा टप्पा आपण या टप्प्यात आलेला आहे. या टप्प्यानंतर आपण या ओम नमः शिवाय. 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 आपण आज प्रदक्षिणा मार्ग इथे कंप्लीट केला आहे. या मंदिरामध्ये वर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. हा त्याचा पहिला मार्ग हा आहे. हे वरती जाण्यासाठीचा मार्ग आहे. त्यानंतर त्या गणपतीच्या बाजूला तिथे सुद्धा एक मार्ग आहे. त्यानंतर या प्रथम आपण ज्या एंट्री करतो मेन दरवाजून त्या डाव्या हाताला सुद्धा एक जिना आहे. असा हा वरती जाण्याचा मार्ग आहे. तसेच पुढे समोर जे दिसतं हा पिवळा पताका दिसतो. हा पिवळा पताक्याच्या खाली जो आहे तो त्याला नगारखाना म्हणतो. हा नगारखाना म्हणजे नेमका आहे आपण त्या नगारखान्यामध्ये उत्सवामध्ये धार्मिक कार्यामध्ये सनई वाद्य वाजवतो. मग त्या सनई वाद्य वाजवताना नगारखान्यामध्ये ही सनई वाले बसतात आणि या आपण आता वरती जाणार आहे. या मंदिराच्या वरच्या भागात सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी 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 माग मल्हारी मल्हारी मल्हारी. 7 शिखरांचं मंदिर आहे. 7 शिखर आहेत. 7 शिखर म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 शिखराने. मग या प्रत्येकाच्या खाली देवते आहे. देवता हा जो आहे तो शिखर पहिला. त्याच्या खाली आपण खालीच पाहिले की चित्रगुप्त राजा पंचमुखी गणपती असे या शिखराच्या खाली आहे. आणि ह्या मोठ्या शिखराच्या खाली हा खंडोबाचं मंदिर आहे. या मधल्या याच्यामध्ये बिलकेश्वर आहे आणि यामध्ये देवीचं मंदिर आहे. आणि याच्या खाली विठ्ठल रुक्मिणी आणि इतर मंदिरं या शिखरामध्ये वसलेली आहेत. त्यानंतर आपण इकडे जर गेलो आता मध्ये 2 वर्षापूर्वी पाऊस आलता आणि ही भिंत पडली होती आणि ही भिंतीचं सुद्धा बांधकाम करून घेतलेलं आहे. ही भिंत आणि काही पोरांना वगैरे पडू नये म्हणून ही सेफ्टी पुन्हा एकदा भिंत बांधून घेतली. त्यानंतर वरती आपण ते सुद्धा रिपेरिंगचं काम आम्ही हाती घेत होतो. ते सुद्धा या वर्षामध्ये आम्ही कामं केलेली आहेत संस्थानावर आणि वेळोवेळी जागृतीचं काम त्याच्यामध्ये लक्ष देतो आणि जतन कसं करायचं हा जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आहे. की वास्तू ही जुनी आहे मोठी आहे. आता आपण मंदिराच्या आपल्या शेवटच्या टोकाला आलेलो आहे आणि या शेवटच्या टोकावरून आपल्याला अंबड शहर दिसतं. अंबड शहर हे अंबड शहर आपल्याला वसलेले दिसत आहे. इकडे पुढे डोंगरावरून देवीचं मंदिर आहे. इकडे उजव्या हाताला माझ्या इकडे महादेवाचं डोंगरचा महादेव असं मंदिर आहे. इकडे पुन्हा 3 मल्हार आहे. पाठीमागे 3 मल्हार म्हणून इकडे स्थान आहे. आता इकडे नवीनच पॉलिटेक्निक कॉलेज झालेलं आहे. यानंतर हा पाचोड पैठण रोड चाललेला आहे आणि तसाच हा जालना बीड रोड त्याच्या बाजूला अटॅच आहे. असं ह्या मंदिर आहे. आपण या पूर्ण कार्यक्रम जो आपण ती चॅनलने घेतला आहे त्यांना आपण या मंदिराबद्दल त्यांचे आभार व्यक्त करू आणि या खंडोबाचं एक आपण भजन म्हणणार
आणि त्यानंतर आपण शूटिंगचा कार्यक्रम आपण प्रदर्शित केलेला आहे. तर भजन मी म्हणतोय, इकडे बसवली पंढरी तिकडे बसवली जेजुरी, इकडे बसवली पंढरी तिकडे बसवली जेजुरी, इकडे राई रूप माई तिकडे माळसाबाना, इकडे अंबिराचं लिंग तिकडं भंडारा भूषण, इकडे पताक्याचा भार तिकडं वेट्याचा गजर, इकडे साधू संत येती तिकडे मुरळ्या नाच, इकडे पुंडलिक वरदान तिकडे हे गडी परदान, तुका म्हणे सत्यदान तुझा पंढरीचा, जय जय मल्हारी मल्हारी तू आमचा कैवारी, नर तुझला ध्यात आदी कुशैलारी, चंपा षष्टीचे दिनचे कुल अर्चितात कल्लारी, जय जय मल्हारी मल्हारी तू आमचा कैवारी, अमृतेश्वर निज विरुद्ध शत्रू ठोकितोच कैलारी, जय जय मल्हारी मल्हारी तू आमचा कैवारी, इकडे बसवली पंढरी तिकडे बसवली जेजू, इकडे बसवली पंढरी तिकडे बसवली जेजू, सदा आनंदाचा येळकोट येळकोट. जय मल्हार. जय मल्हार. धन्यवाद. धन्यवाद. iPhone 13. हा नगर खाना आहे ना. हा नगर खानामध्ये इथे आपण इथे ते बसतात वाजायला. इथं बसतात का. कधी असतं आपल्या इथं कार्यक्रम. प्रत्येक पदार्थ षष्टी या काळात चंपा षष्टीला 6 दिवस आपल्या गावचे ते गुरु येतात. त्यांना पत्रिका द्यायची सुद्धा गरज नाही. वंश परंपरेनं आज पस्तूर येतात त्यांची सुद्धा आज 8वी 9वी पिढी कामाला आहे. ते न सांगता इथे येतात आणि ती सेवा आम्हाला देतात. मग त्या सेवेत आम्ही आमच्या संस्थांचं जी काही बिदागी आहे पहिल्या काळामध्ये त्यांना फक्त 2 पैसे द्यायचे असं त्यांचे वाडवडील सांगत होते आम्हाला. 2 पैसे करतात. आज तारखेला आम्ही आज त्यांना 2,500 रुपये दक्षिणा आम्ही ते बिदागी रूपात देतो. आणि त्यांचा आम्ही बिदागी करत असतो कार्यक्रम झाल्यानंतर 6 दिवसाची. मग त्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची सगळं आम्ही संस्थान करतो. दरवर्षी येतात. दरवर्षी परंपरा. इकडून हा एक मार्ग आहे ना खाल्ल्याचा. नाही पण हा एक मार्ग आहे ना खाल्ल्याचा जे आपण एंट्री करतो तिथून फक्त तो मार्ग. हे 3 मार्ग आहे का वर यायला. हा एक दुसरा मार्ग समजा. पहिला दुसरा. हा इथून परत प्रवेश होतो समजा मंदिरात. हा तर मित्रांनो ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री खंडेरावजी काका सबनीस यांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत येळकोट येळकोट. जय मल्हार.